वजन ठेवायची सांगा ना, वजन ठेवले की साहेब त्याच्यावर? की गाड्या झाल्या का नाही, या पहिल्या 5 गाड्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मोठी चिकडी घेऊन येतात त्यामध्ये त्या काकणीची वजन असतात ते त्यामध्ये ठेवतात, ते सर्व त्या पद्धतीने चेक करून घेतात. असं विषय म्हणजे अगोदर तयारीच होती त्याची वजन? नाही तुम्ही बऱ्याच पद्धत घेऊन गेलेला? नाही सर, आता प्रत्येक कारखान्यामध्ये गेलं ना त्यांच्याकडे 20 किलोची वजन असतात. ती वजन आपण ही प्रक्रिया प्रोसेस झाल्यानंतर आपण ती वजन घेऊन त्या काट्यावरती किती काटे आहेत तिथे? 4 काटे आहेत त्या काट्याने? किती काट्यामध्ये? प्रत्येक काट्यावरती ते ठेवून 2 तासात कसं तपासून झालं साहेब? ह्यो सगळा प्रॉड आहे हो. सांगितलेली SOP बाजूला ठेवल्या, तोंडी सांगत काय असतंय? कुठला काटा तपासला एक सुद्धा बरोबर नाही त्याच्यात. मागच्या बाजूला साहेब लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये किती काटे आहेत त्याच्यात. यातला कुठला काटा तपासला सांगत आहे? इथं पण त्या काट्याचा नंबर, नाव लिहिलेलं आहे, चेस नंबर लिहिलेला आहे. कुठला काटा तपासला दाखवा रेकॉर्ड. आणि हे वजन कुठल्या काट्यावर केलेले आहे? ही गाडी बघितलेली आहे कुठल्या काट्या, ह्या तर कुठल्या काट्यावर केलेले दाखवा. अहो हजारो कोटी रुपयाची उलाढाल शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये फसवणूक व्हायला लागली आणि असं एकदम मोगमपणे मस्तपैकी फसवून सगळ्यांनी परत आली. 2 तास आणि 3 तासात कारखाना फिरून व्हायला होत नाही साहेब. तपासणी कशी केली? ट्रॅक्टर ट्रॉली कसं? ट्रॅक्टर ट्रॉली ठेवून तुम्ही तिथं 10 टन वजन ठेवायला पाहिजे. 10 टन आल्यावर मग गाडी किती येते बघायला पाहिजे. 10 टनाला 10 टन यायला पाहिजे नसेल. कसं ठेवलं सांगा ना? 2 तासात 500 वजन 20 किलोची उचलून कुठं एखाद्या खोलीत असतील, ती उचलून कशी आणली तुम्ही? अहो साहेब, या तुमच्या डोळे जात धंद्यामुळे शेतकरी मेले आणि माप नाही होते ना, कळतच नाही कुठे किती. साहेब ह्याच्याबाबत तुम्ही काय कारवाई करणार सांगा? कारण ही बाब गंभीर आहे. तुमच्या आता कागदबघितल्यावर लक्षात येत असेल. म्हणजे आता लेखी स्वरूपात SOP होता तरी सुद्धा या लोकांनी त्याच्यावर विसंगत कारवाई केलेली. सांगा ना तुम्हाला साहेब, तुम्ही सांगा ना आता साहेबांच्या समोर SOP नुसार तुम्ही काय कारवाई केली दाखवा. SOP माहिती का तुम्हाला? जे इतर प्रतिनिधी असतात ना आणि म्हणजे ते बरोबर आहे का? मग सांगा ना तुम्ही त्याची प्रिंट पावती कशी बघायची? त्याच्यात तुम्ही लिहिलेलं आहे पावती कशी पाहिजे साहेब? प्रिंटिंग मध्ये पाहिजे, प्रिंटर मध्ये, मशीन मध्ये पाहिजे. पावत्या पेनाने लिहून दिलेले आहेत. दुकानदार जसा किराणा मालाचा देतोय तसा तुम्ही कसा ऍक्सेप्ट केला साहेब? तिथं तुम्ही या कार्यालयात प्रतिनिधी होता, कुठे दाखवा ना. हे कसल्या प्रिंटेड आहेत सगळ्या कारखान्याचे? कुठली प्रिंट आहे याच्यावर?